जांभळी नाका येथील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दिवसेंदिवस जल्लोषात साजरा होत आहे. या उत्सवाच्या चौथ्या माळेला कलर्स ऑफ बॉलिवूड या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किरण वेहले आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या सुश्राव्य गाण्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला, तर उपस्थित महिलांनी जुन्या गाण्याच्या तालावर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि आग्रहास्तव हा कार्यक्रम तब्बल 4 तास रंगला. बॉलिवूडच्या सुवर्ण काळातील गाण्यांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला एनडीटीव्हीचे एक्झिक्युटिव्ह एडिटर जितेंद्र दीक्षित यांनी सहकुटुंब उपस्थित राहून देवीची मनोभावे पूजा आणि आरती केली. तसेच युवा नेते आविष्कार भुसे आणि त्यांच्या पत्नी सौ लतिशा भुसे विचारे यांनीही आदिशक्तीचे दर्शन घेऊन उत्सवात सहभाग नोंदवला. त्यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुपसे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचे आकलन करून देणारे स्वराज्याचे आख्यान रविवारी ठाण्यात उत्साहात पार पडले. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने कोपरीत आयोजित श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये उपस्थित भाविकांना पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाची अनुभूती लाभली. या प्रसंगी अभिनेते सिद्धार्थ बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील कोपरी येथे संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या धार्मिक सोहळ्यात दररोज शेकडो भाविक दर्शन व भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत. उत्सवादरम्यान देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ, सामूहिक राजोपचार पूजन, अर्चना, मध्यान्ह आरती आणि सांज आरती अशा विविध धार्मिक उपक्रमांसोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या स्वराज्याचे आख्यानची सुरुवात गणसादरीकरणाने झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आख्यानाला प्रारंभ झाला. शिवकालीन कविभूषण यांची महती विशद केल्यानंतर पोतराज आलाय भेटीला सारख्या पारंपरिक सादरीकरणांनी वातावरण शिवमय होऊन गेले.
कार्यक्रमात स्वराज्याच्या इतिहासातील अनेक पराक्रमी व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी कथा उलगडण्यात आल्या. हिरोजी फर्जत, हिरोजी इंदुलकर, हिरकणी, सरनोबत हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, बहिर्जी नाईक, धनाजी जाधव यासारख्या शूरवीरांच्या पराक्रमाला यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंगही थरारक पद्धतीने उभा करण्यात आला. यावेळी सभागृहात छत्रपतींचा जय जयकार झाला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सौ लता एकनाथ शिंदे, अभिनेते सिद्धार्थ बोडके, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, जयप्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे, राहुल लोंढे, किरण नागटी यांच्यासह अनेक शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज चैत्र नवरात्र आहे आणि आपले लाडके माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आयोजित केलेल्या यांच्या त्या देवीच्या दर्शनाला मी आलो होतो. मला ही खूप जागृत देवी आहे आणि त्या देवीचं दर्शन घ्यायचा मला योग आला. त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. सगळ्या आयोजकांचं खरंच मनापासून धन्यवाद की मला इथे बोलवलं आणि स्वराज्याचं आख्यान नावाचा एक खूप सुंदर कार्यक्रम आहे, तोही मला इथे बघण्याचा योग आला. आणि अजून एक छान योगायोग असा की मी स्वतः नाशिकचा आहे आणि हे जे स्वराज्याचं आख्यान आहे ही सगळी मुलं, हा कार्यक्रम सुद्धा नाशिकचा आहे. तसा एक खूप सुवर्ण योगायोग जुळून आला. त्याच्यामुळे आज मला इथे बोलवलं. त्यामुळे सगळ्यांचे खूप मनापासून आभार. थँक्यू. छत्रपती शिवरायांची भूमिका जगलेल्या आहात, तुम्हाला स्वराज्याच्या आत्मविश्वासाने काय म्हणजे खूपच छान सगळं ते जुळून आलं. माझ्या नशिबाने मला महाराजांची भूमिका करण्याची संधी मिळाली होती आणि आज हे स्वराज्याचं आख्यान सगळं ऐकताना आपल्याला महाराजांबद्दलचा माहिती नसलेला इतिहास सुद्धा या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यांच्या सगळ्या मावळ्यांची गोष्ट, राजांची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते आणि हा अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे आणि खूप प्रेरणादायी आहे. आपल्या राजांबद्दल आपल्याला अभिमान, प्रेम आहेच, पण सगळं ऊर भरून येतो आणि आपण राजांना सेलिब्रेट करतो सगळे मिळून. तर हा उत्साह, ही एनर्जी या कार्यक्रमाची खूप छान आहे आणि तो मला बघण्याचा योग आला. त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSP सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ॲप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. कोकणातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी डिजिटल आणि ग्रीन शाळांचा दुहेरी संकल्प मांडत माणगाव तालुक्यातील विविध शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संचालित कैलासवासी सौ विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उत्तेकोल येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आमदार निधीतून आयोजित या उपक्रमाअंतर्गत शाळांना संगणक, मॉनिटर, प्रिंटर आणि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की आजच्या काळात शाळा ई स्कूल होणे आवश्यक आहे, मात्र त्यासोबतच त्या ग्रीन स्कूल देखील झाल्या पाहिजेत. शाळांनी ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सोलार प्रणालीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांच्या विजेचा बिलाचा भार अनेकदा ग्रामपंचायतीवर पडत असल्याचे लक्षात घेता या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून शाळांवर सोलर पॅनल बसवण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या शाळांना सोलार प्रकल्पाची आवश्यकता आहे त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले. जय माता दी, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है अशी आर्तसाद घालून मातृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात माता राणी की चौकी हा भजन संध्येचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सौ लता एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, प्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे आदींसह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे.
दररोज शेकडोच्या संख्येने भाविक येथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेतात. या महायज्ञाच्या तिसऱ्या दिवशी भजन सम्राट डॉक्टर कमलेश हरिपुरी यांच्यासह डॉक्टर संतोष दुबे, रुची मिश्रा आदी कलाकारांनी माता रानी की चौकी हा भजन संदेश श्री गणरायाचे स्तवन करून प्रारंभ केला. तसेच तूने मुझे बुलायाच्या हाकेतून लाल चुनर नजर ना लग जाए पर्यंत नवरात्र उत्सवातील आध्यात्मिक जागर करताना भगवान झुलेलाल यांच्या भजनांचा नजराणा सादर केला. या भजन संदेत तल्लीन झालेल्या भाविकांनी भक्तिभावपूर्ण आवाहनाला दाद दिली. सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्ताने देवी मातेचा विशेष दरबार सजविण्यात आला होता. माता की चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर भाविकांकडून जय माता दीच्या घोषणात माता राणीचा जय जयकार करण्यात आला होता. अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभा मंडपातच ठेका धरला. चांदणं चांदणं एकविरा आई तू डोंगरावरी या मराठी गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माता राणीच्या महाआरतीने समापन करीत प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. मुळात कोकणचा नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही देवी रविवार पावणारी देवी आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला, ठाणेकरातल्या लोकांनी घेतला, बाहेरच्या लोकांनी पण घेतला. यावेळेला मला बऱ्याच कलाकारांकडनं पण अशी मागणी होती आम्हाला दर्शनाला यायची आणि साहेबांशी आणि मोठ्या बहिणीशी बोलणं झालं तेव्हा साहेब आणि मोठ्या बहिणी सुद्धा म्हणत की चांगले ते ज्यांना आपल्या देवीवर विश्वास आहे त्या सगळ्यांना आणि मला आनंद होतो की पहिल्या दिवशी वर्षा उद्भवकर होत्या, आज अल्पादेव दुबल आहे, सिद्धार्थ बोरके आहे, परवा दिवशी निर्मिती सावंत आहे, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड विनर अंकिता ठोसर आहे, जान्हवी किल्लेकर आहे. असे दररोज एक चांगला सेलिब्रिटीकडे दर्शनाला येतो. ते सगळ्या शुभेच्छा देऊन जात आहेत. काल पण वर्षाचाही उद्भवायला खूप छान शुभेच्छा दिल्या, आज अलकाताईंनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं हे सगळं आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांचा हा सगळा परिवार आहे आणि हा परिवार असाच घडत असतो. जेव्हा कोणी कलावंतांना मनापासून करत असते तेव्हा हा परिवार घडत असतो. तुम्ही आता मागच्या पण बघितल्या की दुबईमध्ये अनेक कलाकार अडकले होते, त्यांना स्पेशल विमान पाठवून बनवण्यात आलं. त्या कलावंतांनाच नाही तर सर्वसाधारण लोकांना सुद्धा इथे विमानं आली. म्हणजे असा जनसामान्यांचा नेता या देवीचा आशीर्वादच साहेबांना आहे, त्यांच्या परिवाराला आणि यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आशीर्वाद आहे. हा असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कुटुंबाची राहू द्या असं मी देवीसाठी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ दे एवढंच नाही तर महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ दे प्रार्थना. जय हिंद महाराष्ट्र.